नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की काव्या ही नंदिनीला विचारत असते की विचार कर ना ताई, कोण असेल ती क नावाची मुलगी. तेव्हा नंदिनी म्हणते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते असं कसं जाऊ दे. तेव्हा नंदिनी म्हणते अगं भूतकाळ तो भूतकाळ, त्या भूतकाळाशी माझं काय घेणं देणं आहे. तेव्हा काव्या म्हणते मी जर जीवाची बायको असते तर मी नक्कीच हे क नावाची कोण मुलगी आहे हे शोधून काढलं असतं. तेव्हा नंदिनी म्हणते जाऊ दे ना काव्या, एवढं काय करतेस. तेव्हा ती म्हणते जाऊ दे कसं ताई, ताई क्युरियोसिटी असते, कळालं का. तेव्हा ताई गेस कर ना, काय नाव असू शकतं क वरनं. एवढा त्या मुलीच्या नावाचा टॅटू काढला आहे, मला नाही वाटत हे प्रेम एकतर्फी असू शकतं, मला तर हे खोटंच वाटतं. तेव्हा नंदिनी विचार करू लागते की ते नाव मला असं वाटतं की 2 ते 3 अक्षरी असावं. असं बोलल्यानंतर काव्या म्हणते 2.5 अक्षर असू शकतं का. तेव्हा नंदिनी म्हणते 2.5 अक्षर म्हणजे काव्या मला खरं सांग, जीवाचं आणि तुझं लग्नाआधी एकमेकांवर प्रेम होतं का. ती क नावाची मुलगी तूच तर नाही ना, मला खरं सांग. असं बोलल्यानंतर काव्या शांत होते. पण काव्याने आता ठरवलेलंच असतं की जीवाच्या बड्डे दिवशी तिचं आणि जीवाचं प्रेम सगळ्यांपुढे सांगायचं. आणि आता तिने हळूहळू सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केलेली असते. आणि आता नंदिनीला कळून चुकलेलं असतं की दुसरी तिसरी कोणी नसून जीवाच्या छातीवर ज्या मुलीचं नाव आहे ती काव्याच आहे. आता नंदिनी पुढे काय करणार, हे सगळं कसं हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.